नमस्कार मित्रांनो, मराठी शाहिरी काव्य परंपरेतील उत्तर पेशवाईतील एक महत्त्वाचे शाहीर म्हणजे शाहीर होनाजी बाळा, ज्यांनी लावणी रचनेमध्ये कल्पकतेने अनेक प्रयोग करून लावणीला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम केलं, असे हे होनाजी बाळा. या शाहीर होनाजी बाळांचा जन्म इसवी सन 1764 साली झालेला आहे आणि शाहीर होनाजी बाळा यांचं निर्वाण इसवी सन 1844 साली झालेलं आहे. शाहीर होनाजी बाळा यांचं मूळ नाव होनाजी सयाजी शिलारखाने असं त्यांचं मूळ नाव होतं. पिढीजात कवित्वाचा वारसा लाभलेल्या एका गवळी कुटुंबामध्ये या होनाजी बाळांचा जन्म झाला. होनाजी बाळांचे आजोबा सातप्पा हे त्या काळातले नामांकित शाहीर होते. काही अभ्यासक असं सांगतात की होनाजी बाळा यांचे आजोबा सातप्पा यांनी जी लावणी लिहिली ती मराठीतली पहिली लावणी असल्याचं काही अभ्यासक सांगतात. पण यामध्ये एकमत नाही, कारण डॉक्टर गंगाधर मोर्जे त्यांनी आपल्या शोध प्रबंधात शिवयोगी मन्मथ स्वामी यांची कराडची देवीवरची जी लावणी आहे ती मराठीतील पहिली लावणी असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तरी एक मतप्रवाह असा आहे की मराठीतील पहिले लावणीकार म्हणजे होनाजी बाळाचे आजोबा सातप्पा. आणि त्याचबरोबर होनाजी बाळाचे जे चुलते आहेत बाळा बहिरू हे देखील त्या काळातले नामांकित शाहीर होते. आता बाळा शिलारखाने असं त्यांचं नाव होतं. बहिरू जे आहेत, बहिरू हे बाळाचे साथीदार होते. त्यांच्या तमाशामध्ये शब्द म्हणजे बाळाचे राहत होते. तर बहिरू नावाचा एक रंगारी जातीचा मित्र त्यांचा साथीदार होता आणि तो गोड आवाजामध्ये बाळाचे जे कवण आहे तो गात होता. म्हणून त्यांनी त्यांच्या नावाचं समीकरणच असं म्हणलं, बाळा बहिरू या नावानं ते सुपरिचित झाले. म्हणजे होनाजीचे काका बाळा बहिरू हे देखील एक नामांकित शाहीर होते. म्हणजे अशा प्रकारे शाहिरी काव्याची परंपरा होनाजी बाळांना आपल्या घरातूनच लाभलेली होती. आणि होनाजी बाळा यांचं औपचारिक शिक्षण फारसं झालेलं नाही. ज्याप्रमाणे आपण राम जोशी पाहत असताना पाहिलं तर राम जोशी हे ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आल्यामुळं किंवा अनंत फंदी हे ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आल्यामुळं त्यांच्या घराण्यामध्ये विद्वत्तेचा वारसा होता, ज्ञानाचा वारसा होता. तशा प्रकारचा औपचारिक शिक्षणाचा किंवा धार्मिक शिक्षणाचा वारसा या होनाजी बाळांच्या घरामध्ये नव्हता, फक्त शाहिरीचा वारसा होता. असं असलं तरी हे होनाजी बाळा प्रत्यक्ष जीवनाच्या शाळेमध्ये अनुभवाला गुरु मानून खूप काही शिकले. म्हणजे अनुभवातूनच ते बहुश्रुत बनले किंवा त्यांच्याकडं बहुश्रुतता आली. आता होनाजी बाळांचं मूळ नाव आहे होनाजी सयाजी शिलारखाने, पण ते संपूर्ण महाराष्ट्रामधला परिचित आहेत होनाजी बाळा या नावानं किंवा साहित्यसृष्टीमध्ये परिचित आहेत ते होनाजी बाळा या नावानं. आता बाळा हे काही त्यांचं आडनाव नाही, त्यांचं आडनाव मुळामध्ये शिलारखाने असं आहे. मग बाळा हे नाव त्यांच्या नावासोबत का लागलं, त्याच्या मागे कारण असं आहे मित्रांनो. बाळा करंजकर शिंपी हे होनाजी बाळाचे अत्यंत महत्त्वाचे साथीदार होते किंवा प्रमुख साथीदार होते. तमाशामध्ये शब्द होनाजीचे राहत होते तर स्वर हे बाळाचे राहत होते. म्हणजे होनाजी काव्याची रचना करणार, लावणीची रचना करणार आणि ती लावणी गाण्याचं काम, गोड सुरामध्ये गाण्याचं काम हा बाळा करंजकर शिंपी करत होता. म्हणजे बाळा करंजकर शिंपी हा होनाजी बाळाचा अत्यंत जिवलग मित्र आणि तमाशातला महत्त्वाचा साथीदार. या दोघांनी मिळून त्या काळामध्ये तमाशा लोकप्रिय केल्या. म्हणजे या दोघांच्यामुळं ह्या दोघांचं जे समीकरण बनलं होतं आणि त्यामुळं त्यांच्या तमाशांना मोठ्या प्रमाणामध्ये ख्याती मिळाली होती. म्हणून होनाजींनी आपल्या नावासमोर बाळा हे नाव जोडलं आणि होनाजी बाळा या नावानं म्हणजे ते लोकप्रिय झाले. म्हणजे केवळ मित्रप्रेमाखातर होनाजींनी आपल्या नावासमोर बाळा हे नाव जोडलं आणि होनाजी बाळा या नावाने ते ख्यातकीर्त झाले. आणि होनाजी बाळांच्या तमाशांना कमालीची लोकप्रियता मिळाली. आणि त्याचबरोबर त्या काळामध्ये पेशव्यांचा राजाश्रय मिळाला. पेशव्यांचा राजाश्रय मिळणे फार मोठी गोष्ट होती त्या काळामध्ये. आणि या होनाजी बाळांच्या तमाशामुळं त्यांना मिळालेल्या लोकप्रियतेमुळं त्यांना पेशव्यांचा राजाश्रय मिळाला. विशेषतः दुसरे बाजीराव जे आहेत, दुसऱ्या बाजीरावांचे अत्यंत आवडते शाहीर
म्हणजे होनाजी बाळा होते, किंवा दुसऱ्या बाजीरावांची मर्जी ही होनाजी बाळावर होती. आता पहा, या पेशव्यांचा राजाश्रय मिळाल्यामुळं किंवा दुसऱ्या बाजीरावांची मर्जी होनाजी बाळावर असल्यामुळं सरकार वाड्यापुढे तमाशा सादर करण्याबद्दल वर्षाला 300 रुपयाचं वर्षासन या होनाजी बाळांना मिळत असत. एवढंच नाही तर बडोदा संस्थानाकडून देखील 150 रुपयाचं वर्षासन या होनाजी बाळांना मिळत होतं. म्हणजे होनाजी बाळांच्या तमाशाची कीर्ती किंवा त्यांच्या शाहिरीची कीर्ती ही महाराष्ट्राच्या बाहेर बडोदा संस्थानापर्यंत पोहोचली होती, हे आपल्या लक्षात येते. आणि अशा प्रकारे होनाजी बाळा हे म्हणजे प्रचंड कीर्ती मिळवले किंवा त्याचबरोबर सुबत्ता त्यांनी मिळवले. पण त्यांचं हे यश किंवा त्यांचा हा उत्कर्ष त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना सहन झाला नाही. म्हणून शेवटी त्यांच्याबद्दलच्या ईर्षेतून, मत्सरातून वानवाडीचे जे डोंगर आहे त्याच्या जवळच्या रानामध्ये मारेकऱ्यांकडून 1844 साली होनाजी बाळांचा खून करण्यात आला. अशा प्रकारे महाराष्ट्रातले एक अत्यंत नामांकित शाहीर, पेशव्यांचे लाडके शाहीर होनाजी बाळा यांचा इसवी सन 1844 साली म्हणजे दुःखद अंत झाला. तर अशा प्रकारे मित्रांनो हे होनाजी बाळांचं चरित्र होतं. आता यानंतर आपण होनाजी बाळा यांची काव्यरचना पाहूत किंवा शाहिरी वाङ्मयामध्ये होनाजी बाळांचं नेमकं योगदान काय, किंवा होनाजी बाळांची काव्यरचना काय, या दृष्टीनं आपण जेव्हा विचार करतो तेव्हा होनाजी बाळांनी देवताविषयक रचना मोठ्या प्रमाणामध्ये केलेल्या आहेत. जरी ते शाहीर असले तरीही त्यांच्यावर म्हणजे अध्यात्माचा प्रभाव होता आणि त्या प्रभावातून त्यांनी देवदेवताविषयक रचना केलेल्या आहेत. त्या रचना लावणी सदृशच आहेत. त्यामध्ये श्रीकृष्णावर त्यांनी 18 रचना केलेल्या आहेत, गणपतीवर 4 रचना केलेल्या आहेत, शंकरावर 1 रचना केलेली आहे आणि त्याचबरोबर मार्तंड मल्हारीवर 1 केलेली आहे आणि पंढरीनाथावर म्हणजे विठ्ठलावर त्यांची एक लावणी आहे. आणि आता श्रीकृष्णावर ज्या 18 रचना आहेत त्यापैकीच एक भूपाळी आहे मित्रांनो, ज्या भूपाळीमुळं होनाजी बाळा हे लोकप्रिय झालेले आहेत. तर या ठिकाणी पहा, त्यानंतर पौराणिक कथनपर ज्या त्यांच्या रचना आहेत त्यामध्ये अहिल्या ह्या विषयावर 1 रचना आहे, उकाहरणवर 2 रचना आहेत, व्याधवर 1 रचना आहे, नळराजावर 1 रचना आहे, द्रौपदी वस्त्रहरण या विषयावर 1 रचना आहे, सुलोचनावर 1 आहे आणि गोपीचंदवर 1 रचना आहे. अशा ह्या पौराणिक कथनपर त्यांच्या रचना आहेत. आणि त्यानंतर भक्त नामावळीपर होनाजी बाळाची 1 रचना आहे. आणि त्याचबरोबर पहा, कवी गुणगौरव पर अनंत म्हणजे या ठिकाणी ह्या होनाजी बाळांची 1 रचना आहे. ती रचना म्हणजे अनंत फंदीजे. आता पहा, होनाजी बाळा हे अनंत फंदी समकालीन शाहीर होते. आपल्याच काळातील दुसऱ्या शाहिराबद्दल मनामध्ये फारसं आदर असल्याचं म्हणजे ह्या गोष्टी फार दुर्मिळपणे पाहायला मिळतात. पण होनाजी बाळा हे अनंत फंदी समकालीन होते. दोघेही त्या काळातले नामांकित शाहीर होते. तरी या होनाजी बाळांच्या मनामध्ये अनंत फंदीबद्दल नितांत आदर होता. म्हणून त्यांनी अनंत फंदीवर 1 कविताच लिहिलेली आहे. ती कविता आहे, अनंत फंदी कवनाचा सागर, अजिंक्य त्याचा हातखंडा, असं ते म्हणतात. म्हणजे समकालीन राहून, प्रतिस्पर्धी शाहीर राहून देखील त्या मोकळ्या मनाने त्यांनी अनंत फंदीचा या ठिकाणी गौरव केलेला आहे. म्हणजे अनंत फंदी किती मोठे शाहीर होते ते दाखवून देण्याचं काम होनाजी बाळांनी आपल्या या कवी गुणगौरवपर एका रचनेतून त्यांनी केलेलं आहे. आता पहा, होनाजी बाळांच्या ज्या म्हणजे शृंगारिक लावण्या आहेत, जवळपास 150 त्यांच्या शृंगारिक लावण्या आहेत. शृंगारिक लावण्यामध्ये होनाजी बाळाची खूप मोठी ख्याती आहे. सगळ्यात जास्त शृंगारिक लावण्या लिहिणारा हा कवी म्हणजे होनाजी बाळा. आणि त्यानंतर हिंदीमध्ये श्रीकृष्णविषयी 2 लावण्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. म्हणजे हिंदी भाषेमध्ये श्रीकृष्णाबद्दल लावणी लिहिणारे मराठीतले एक महत्त्वाचे शाहीर म्हणजे होनाजी बाळा आहेत. आणि त्याचबरोबर ज्याप्रमाणे राम जोशींनी 4 भाषेमध्ये एक लावणी लिहिलेली होती, त्याप्रमाणे होनाजी बाळांनी श्रीकृष्णाविषयी 2 भाषेमध्ये एक लावणी लिहिलेली आहे. आणि याशिवाय मित्रांनो, होनाजी बाळांचे 5 पोवाडे आहेत. होनाजी बाळांच्या लावण्या जितक्या गाजल्या तेवढे पोवाडे गाजलेले नाहीत. होनाजी बाळावर दुसऱ्या बाजीरावांची मर्जी होती किंवा दुसऱ्या बाजीरावाबद्दल होनाजी बाळांच्या मनामध्ये आत्मीयता होती.
त्यामुळे त्यांनी जे 5 पोवाडे लिहिले आहेत त्यापैकी 3 पोवाडे हे दुसऱ्या बाजीरावांच्या विलासी जीवनावर किंवा दुसऱ्या बाजीरावांच्या जीवनावर किंवा त्यांच्या कर्तृत्वावर आहेत. आणि त्यानंतर त्यांचा एक पोवाडा हा सवाई माधवरावावर आहे आणि एक पोवाडा महादजी शिंदे यांच्यावर आहे. आता महादजी शिंदेवरचा जो पोवाडा आहे तो पोवाडा म्हणजे रंगाचा पोवाडा आहे. होनाजी बाळांच्या 5 पोवाड्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा पोवाडा म्हणजे महादजी शिंदेवरचा रंगाचा पोवाडा आहे. आता रंगाचा पोवाडा का महत्त्वाचा मित्रांनो, याचं कारण आहे रंगाच्या पोवाड्यातून तत्कालीन सांस्कृतिक जीवनाचं दर्शन घडते. म्हणजे उत्तर पेशवाई मधलं जे सांस्कृतिक जीवन होतं महाराष्ट्राचं, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाच्या अभ्यासाचं एक महत्त्वाचं साधन म्हणून आपल्याला या रंगाच्या पोवाड्याकडे पाहता येईल. महादजी शिंदेनी होळीचा रंग कसा खेळला त्याबद्दलचं तपशीलवार वर्णन या पोवाड्यामध्ये नाना फडणवीसांचाही संदर्भ आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही होनाजी बाळांची काव्यरचना होती किंवा शाहिरी काव्य परंपरेत होनाजी बाळांचं हे वाङ्मयीन योगदान होतं. त्यानंतर पहा, आता होनाजी बाळा हे लोकांच्या लक्षात आहे ते त्यांच्या लावणीमुळं. कारण होनाजी बाळांचं व्यक्तिमत्व पोवाड्यापेक्षा लावणीला अनुकूल होतं. कारण भावनेचा हळुवारपणा, नाजूकपणा हा होनाजी बाळांच्या व्यक्तिमत्वामध्ये होता. आता पहा, होनाजी बाळांची जेव्हा आपण लावणी अभ्यासतो, लावणीमधला या ठिकाणी पहिला घटक आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे अमर भूपाळी. आता भूपाळी हा एक स्वतंत्र काव्य प्रकार आहे, पण होनाजी बाळांचा जो हा काव्य प्रकार आहे तो थोडासा लावणी सदृश्य रचना असल्यामुळं आपण त्याचा या ठिकाणी लावणीमध्येच अभ्यास करत आहोत. आता भूपाळी म्हणजे काय? भूप नावाचा एक राग आहे जो पहाटेच्या वेळी आळवायचा असतो. म्हणजे प्रात समयी मुखातून परमेश्वराचं नाव घेता यावं या दृष्टीतून किंवा या भूमिकेतून केलेली रचना म्हणजे भूपाळी. म्हणजे उठल्यानंतर प्रात समयी मुखातून परमेश्वराचं नाव घेता यावं किंवा परमेश्वराचं नाव घ्यावं किंवा परमेश्वराचं नाव कानावर पडावं या भूमिकेतून केलेली रचना म्हणजे भूपाळी मित्रांनो. म्हणजे आपली संस्कृती असं सांगते पहा, माणसानं सकाळी उठल्यानंतर म्हणजे मनामध्ये शुभ विचार यावेत या दृष्टीनं परमेश्वराचं नामस्मरण करावं. आता परमेश्वराचं असं नामस्मरण करण्यापेक्षा परमेश्वराबद्दलचं जी रचना आहे ती रचनाच म्हटली पाहिजे, ही भूमिका यामागची आहे. आता पहा, ही भूपाळी जी आहे ह्याला भूपाळी असं का म्हणतात तर ही रचना भूप रागामध्ये आळवायची असते. तर होनाजी बाळाने जी भूपाळी लिहिलेली आहे घनश्याम सुंदरा, या भूपाळीमुळं होनाजी बाळांचं नाव मराठी साहित्यसृष्टीमध्ये अजरामर झालेलं आहे. किंवा प्राचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये होनाजी बाळांचं नाव जे अजरामर झालेलं आहे ते त्यांच्या अमर भूपाळीमुळं. म्हणून होनाजी बाळावर जे चित्रपट आलेला आहे त्या चित्रपटाला नाव त्यांनी अमर भूपाळी असंच दिलेलं आहे. ज्या चित्रपटातून होनाजी बाळांचं चरित्र साकारलेलं आहे. तर मित्रांनो, होनाजी बाळांनी ही जी भूपाळी लिहिली आहे या भूपाळीमध्ये प्रात समयीच्या निसर्ग सौंदर्याचं वर्णन म्हणजे श्रीकृष्णाचं वर्णन, त्याचबरोबर प्रात समयीच्या निसर्ग सौंदर्याचं वर्णन या ठिकाणी होनाजी बाळांनी केलेलं आहे. म्हणजे प्रात समयीचं निसर्ग सौंदर्य, प्रात समयीचं आनंदी उत्साही वातावरण आणि त्या वातावरणामध्ये श्रीकृष्णाला उठवण्यासाठी केलेली आळवणी म्हणजे भूपाळी आहे मित्रांनो. तर ही भूपाळी अशी आहे, आपण पूर्ण भूपाळी काही पाहणार नाहीत, पण त्यांच्यातल्या ज्या त्या भूपाळीमधल्या ज्या निवडक ओळी आहेत त्या ठिकाणी आपण पाहत आहोत. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठी लवकरी वनमाळी उदयांचळी मित्र आला, सायंकाळी एके मेळी द्विजगण अवघे वृक्षी, अरुणोदय होताची उडाले चरावया पक्षी, करोनी सडा समार्जन गोपी कुंभ घेऊन कुक्षी, यमुना जळाशी जाती मुकुंदा दद्योधन बक्षी. तर आता पहा, ते या ठिकाणी सांगतात श्रीकृष्णाला उठवण्यासाठी केलेली आळवणी म्हणजे ही अमर भूपाळी आहे मित्रांनो. या भूपाळीमध्ये श्रीकृष्णाला झोपेतून उठवण्यासाठी होनाजी बाळा म्हणतात घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. अरुण म्हणजे सूर्य, सूर्याचा उदय झालेला आहे. घनश्याम सुंदरा म्हणजे मेघासारखा रंग असलेला तू सुंदरा श्रीधरा. अरुणोदय झाला म्हणजे सूर्याचा उदय झालेला आहे. उठी लवकरी, उठ लवकर, वनमाळी उदयाचळी मित्र आला.
म्हणजे या ठिकाणी पूर्व क्षितिजावर मित्र म्हणजे सूर्य उदयाला आलेला आहे. आणि पुढे ते सांगतात पहा, म्हणजे उगवलंय म्हणजे सूर्य उगवलेला आहे, दिवस उजाडलेला आहे. कशावरून? तर वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगतात पहा. निसर्ग सौंदर्याचं वर्णन येथे करतात. ते पुढे म्हणतात पहा, सायंकाळी एके मिळी द्विजगण अवघे वृक्षी. संध्याकाळ झाल्यानंतर सगळे पक्षी हे वृक्षावर आलेले होते विश्रांती घेण्यासाठी. आणि आता पुढं त्याचं वर्णन करतात पहा, अरुणोदय होताची उडाले चरावया पक्षी. आता अरुणोदय झाला, रात्री सगळे पक्षी एकत्र वृक्षावर आले होते, रात्रभर विश्रांती त्यांनी केले. आणि पहाट झाल्यानंतर सूर्योदयाची चाहूल जेव्हा त्यांना लागते तेव्हा ते सगळे पक्षी झाडावरून उडाले, चरण्यासाठी गेलेले आहेत. आणि पुढे ते सांगतात पहा, काय काय तयारी झालेली आहे, लोक सकाळची धांदल कशा प्रकारे आहे, सकाळचं वातावरण कशा प्रकारे उत्साहाचं आनंदाचं आहे, त्याचं वर्णन ते पुढे करतात पहा. करुणी सडा समार्जन गोपी कुंभ घेवनी कुक्षी. म्हणजे आपल्या घरासमोर सडा समार्जन करून, गोपिका म्हणजे गवळ्यांच्या मुली, म्हणजे कुंभ म्हणजे घागर म्हणजे कमरेवर घेऊन पाण्याला निघालेले आहेत. आणि पुढे ते म्हणतात पहा, यमुना जळासी जाती मुकुंदा. ते यमुनेचं पाणी आणण्यासाठी जात आहेत. दद्योधन भक्षी म्हणजे अशा प्रकारे दही दुधाचं भक्षण कर. म्हणजे या भूपाळीमध्ये पहा मित्रांनो, सकाळच्या म्हणजे प्रातसमयीचं सुंदर असं निसर्ग वर्णन आणि सकाळच्या प्रसंगीचं उत्साहाचं आनंदाचं वातावरण आणि त्या पार्श्वभूमीवर श्रीकृष्णाला झोपेतून उठवण्यासाठी केलेली आळवणी म्हणजे ही भूपाळी आहे. आणि त्याचबरोबर आता ही भूपाळी जी आहे, ही भूपाळी लावणी सदृश्य रचना असल्यामुळं आपण त्यांचा अभ्यास लावणीमध्ये केलो, पण हा एक स्वतंत्र काव्यप्रकार म्हणून हा काव्यप्रकार अभ्यासण्यासारखा आहे. त्यानंतर पहा, आता या ठिकाणी हे जे होनाजी बाळांच्या ज्या लावण्या आहेत त्या लावण्या प्रामुख्यानं श्रीकृष्ण विषयक बऱ्याच लावण्या आहेत. म्हणजे श्रीकृष्ण विषयक ज्या लावण्या आहेत त्या लावण्यातून श्रीकृष्णाच्या जीवनातला शृंगार या येथे प्रकटलेला आहे. आता एका लावणीमध्ये श्रीकृष्णाला उद्देशून एक गोपिका म्हणते पहा की, नको करू हाट जाऊ दे मला सोडी वाट श्यामसुंदरा. ही रचना थोडीशी राम जोशीच्या म्हणजे सारखी वाटते पहा, म्हणजे संस्कृतचाही काही प्रभाव या ठिकाणी पाहायला मिळतो आणि तशी अनुप्रासात्मकता येते पाहायला मिळते. या ठिकाणी ती गोपिका श्रीकृष्णाला उद्देशून म्हणते पहा, नको करू हाट जाऊ दे मला, तू हट्ट करू नको, मला जाऊ दे, सोडी वाट श्यामसुंदरा, माझी वाट सोड. किंवा दुसऱ्या एका लावणीमध्ये एक गोपिका त्या श्रीकृष्णाबद्दल तक्रार करते पहा. श्रीकृष्णाबद्दल तक्रार करत असताना ती गोपिका म्हणते पहा, तिसरी म्हणे पुरी ही मस्ती, सोसावी किती बदमस्ती, धरी करी हा धिंगा मस्ती, फाडली कुंचकी जरीची. आता पहा, हा श्रीकृष्ण गोपिकांना छेडतो, एका गोपिकेला छेडतो, दुसऱ्या गोपिकेला छेडतो. तिसरी जी गोपिका आहे ती म्हणते पहा, तिसरी म्हणे पुरी ही मस्ती, आता तुझी मस्ती बस झाली, सोसावी किती बदमस्ती, तुझी मस्ती किती सोसावी आम्ही. आणि धरी करी हा धिंगा मस्ती, हात धरतोस तू, धिंगा मस्ती करतोस. आणि फाडली कुंचकी जरीची, माझी जरीची म्हणजे या ठिकाणी माझी रेशमी जी चोळी आहे तू फाडलेला आहेस. किती दंगामस्ती करतोस, माझी रेशमी चोळी तू फाडलास. म्हणजे यातून पहा, या श्रीकृष्णाच्या जीवनातला शृंगार होनाजी बाळांनी आपल्या लावणीतून या ठिकाणी प्रकट केलेला आहे. आता त्यानंतर पहा मित्रांनो, या ठिकाणी होनाजी बाळांच्या लावणीतून पतिव्रतांची पतिनिष्ठाही साकारलेली आहे. होनाजी बाळांच्या लावणींना नीतीचं अधिष्ठान आहे. होनाजी बाळांच्या लावणीमध्ये स्वैराचार पाहायला मिळत नाही, स्त्रियांचा स्वैराचार होनाजी बाळांच्या लावणीमध्ये पाहायला मिळत नाही. किंवा पतीसोबत कामवासनेची तृप्ती होत नाही म्हणून व्यभिचार करणारी स्त्री ही होनाजी बाळांच्या लावणीमध्ये पाहायला मिळत नाही. होनाजी बाळांच्या लावणीमध्ये परस्त्रीसोबत गमन करणारे पुरुष पाहायला मिळतात, पण स्त्रिया मात्र तशा पाहायला मिळत नाहीत. आणि स्त्री होनाजी बाळांच्या लावणीतून साकारलेली स्त्री पतीवर नितांत प्रेम करणारी अशी पतिनिष्ठ स्त्री पाहायला मिळते. आता त्या अशा एका पतिव्रतेचं वर्णन या ठिकाणी केलंय पहा. गुणीजन मंडिता पाहता अहो सद्गुण राशी, सर्वोपरी प्रत्यक्ष लक्ष तुमचे पायापाशी, तुम्ही स्वामीराज मी तव जाया, तुम्ही कल्पवृक्ष मी तळीची छाया. असं वर्णन या ठिकाणी
एक पतिव्रता आपल्या पतीला उद्देशून करते. म्हणजे एक पतिव्रता आपल्या पतीला उद्देशून म्हणते की तुम्ही स्वामीराज मी तव जाया, तुम्ही माझे स्वामीराज आहात आणि मी तुमची सेवक आहे. तुम्ही कल्पवृक्ष आहात तर मी तुमच्या खालची सावली आहे. असं या ठिकाणची पतिव्रता आपल्या या म्हणजे लावणीमध्ये या ठिकाणी म्हणते. किंवा या लावणीतली जी स्त्री आहे तिची पतीवर एवढी निष्ठा आहे की पतीच्या म्हणजे अनुपस्थितीमध्ये किंवा पतीच्या वीरावस्थेमध्ये परपुरुषाला ती चतुर्थीच्या चंद्राप्रमाणे वर्ज मानते. म्हणजे अशा प्रकारे पतीवर नितांत निष्ठा ठेवणारी स्त्री या होनाजी बाळांच्या लावणीतून साकारलेली आहे. म्हणजे होनाजी बाळांच्या लावणीमध्ये जरी शृंगार आला तरी त्याला नैतिकतेचं अधिष्ठान आहे. त्याचबरोबर पहा, वांज स्त्रीचं दुःखही या होनाजी बाळांच्या लावणीतून प्रकटलेलं आहे. आता पहा, स्त्रीच्या जीवनातलं सौभाग्याचं क्षण म्हणजे तिला मूल जन्माला येणं हे स्त्रीच्या जीवनातलं अत्यंत परमभाग्याचं सौभाग्याचं स्थान समजल्या जाते. कारण स्त्री ही आई बनते तिला मूल झाल्यामुळं, म्हणजे मुलामुळंच ती आई बनत असते. म्हणून तिला आई पण मिळण्यासाठी तिला अपत्य होणं गरजेचं असते. पण एखाद्या स्त्रीला जर अपत्य होत नसेल तर तिला समाजाकडून पावलावर टीका सहन करावी लागत असते. आणि अशा एका वांज स्त्रीचं दुःख होनाजी बाळांनी अत्यंत मार्मिकपणे प्रकट केलेलं आहे. ती वांज स्त्री असं म्हणते, पहा, हिन माझे प्रारब्ध वांजपण कधी फिटेल बाई, एक बालक पोटी नाही. माझं नशीब अत्यंत हीन आहे, माझं वांजपण कधी संपेल आणि एक बाळक देखील माझ्या पोटी नाही. असं वांजपणाचं दुःख प्रकट करणारी स्त्री या होनाजी बाळांच्या लावणीतून या ठिकाणी आलेली आहे. त्याचबरोबर पहा, अतृप्त प्रणय भाव म्हणजे नुकतंच लग्न झालेलं आहे, काही दिवस पतीसोबत एकांत लाभला आणि लगेच पती मोहिमेवर गेले. त्यामुळं आपल्या मनातील म्हणजे वासना ही अतृप्त राहिली. ही खंत किंवा हे दुःख, स्त्रीच्या मनातलं हे दुःख होनाजी बाळांच्या लावणीतून प्रकटलेलं आहे. म्हणजे अतृप्त प्रणय भावाचं प्रकटीकरणही होनाजी बाळांच्या लावणीतून झालेलं आहे. यांच्या लावणीतली एक स्त्री म्हणते, पहा, नूतन वय दोघांचे सारखा जोडा ग बाई, पती प्रवासा जाती हौसच मणीची पुरली नाही. म्हणजे दोघांचं तारुण्यातलं वय आहे, नूतन वय आहे, दोघांचं 20-21 वर्ष असं वय आहे आणि नुकतंच लग्न झालेलं आहे. काही दिवस एकमेकांच्या सहवासात राहिलेले आहेत, पण अजून मनातल्या सगळ्या वासना इच्छा तृप्त झालेल्या नाहीत. तेवढ्यात पती प्रवासाला निघालेला आहे. आपल्या मनाची हौस अजून पूर्ण झाली नाही. एकांतामध्ये काही क्षण घालण्याची हौस अजून आपली पूर्ण झाली नाही. तेवढ्यामध्ये आपला पती प्रवासाला गेलेला आहे. ही खंत या लावणीमध्ये या ठिकाणी प्रकट होते. पहा, नूतन वय दोघांचे सारखा जोडा ग बाई, पती प्रवासा जाती. मनातली म्हणजे वासना तृप्तीची हौस जी आहे ती पूर्ण झाली नाही, असं या ठिकाणची स्त्री येथे म्हणते. यानंतर पहा, होनाजी बाळांच्या ज्या लावण्या आहेत त्यामध्ये स्त्री मनातला विरह भाव प्रामुख्यानं प्रकटलेला आहे. म्हणजे पती प्रवासाला गेल्यानंतर, पती मोहिमेवर गेल्यानंतर त्या स्त्रीचं मन कशा प्रकारे अस्वस्थ होते, तिच्या मनातला विरह भाव तिला कशा प्रकारे व्याकुळ करतो, तिला पतीबद्दलची ओढ कशी लागते, पतीच्या भेटीसाठी ती कशी अस्वस्थ झालेली आहे, त्याविषयीचं वर्णन होनाजी बाळांच्या लावणीतून आलेलं आहे. एका लावणीतली स्त्री म्हणते, पहा, गेला जसा तसा कधी पाहिन आपुला प्राण विसावा, सत्वर उठा सख्यानो मजला पक्ष्यांचे पर लावा. म्हणजे गेला जसा तसा आपुला प्राण विसावा, माझा प्राण विसावा म्हणजे माझा जीवलग पती तो म्हणजे मोहिमेवर गेलेला आहे. आता त्याच्याशिवाय मला राहणं शक्य नाही. म्हणून मैत्रिणींनो, मला काय करा, सत्वर उठा आणि मला पक्ष्याचे पंख लावा, म्हणजे मला लवकरात लवकर माझ्या पतीला भेटता येईल. म्हणजे पतीला भेटण्यासाठी अधीर झालेली स्त्री किंवा त्या स्त्रीच्या मनातील अधीरता या होनाजी बाळांनी नेमक्या पद्धतीनं आपल्या लावणीतून या ठिकाणी मांडलेलं आहे. त्याचबरोबर पहा, दुसऱ्या एका लावणीतली स्त्री म्हणते, पहा, तुझ्या प्रीतीचे दुःख मला दाऊ नको रे, वधून जाई प्राण घेई जगी ठेवू नको रे. म्हणजे एकतर माझ्या सोबत राहा किंवा मला कायमचं संपून जा, कारण तुझ्याशिवाय मला जगणं शक्य नाही. तुझ्याशिवाय एकही क्षण मला जगणं शक्य नाही.
म्हणून तुझ्या प्रीतीचे दुःख मला दावू नको रे. तू असं लांब जाऊन तुझ्या प्रीतीचं दुःख मला दाखवू नको, विरहाचं दुःख माझ्या पदरी आणू नको. तुला जायचंच असेल तर मला कायमची संपवून जा. अशा प्रकारे टोकाचं विधान करणारी विरहार्थ स्त्री या होनाजी बाळांच्या लावणीतून साकारली आहे मित्रांनो. त्यानंतर प्रेमातील समर्पण भाव. आता प्रेमातील समर्पण भाव म्हणजे या ठिकाणी पहा, प्रियकरावर जीव ओवाळून टाकणारी स्त्री या लावणीतून साकारलेली आहे. अशा प्रेमातील समर्पण भाव व्यक्त करणाऱ्या अनेक कविता किंवा अभंगही आपण पाहिलोत. पहा, मन्मथ स्वामीचा एक अभंग आहे, दिवा आणि पतंगाचा काय नातं असतो. त्याच्यामध्ये सांगितले, पहा हो दीपकी पतंग सुखे जाळी आपुले अंग. म्हणजे दिवा हा म्हणजे पतंगावर दिवा म्हणजे दिवा जो आहे, दिवा आणि पतंग याच्यातला संबंध म्हणून स्वामी सांगितलेला आहे. म्हणजे दिव्यावर पतंग नितांत प्रेम करतो आणि शेवटी दिव्याला मिठी मारण्यासाठी तो स्वतःचा जीव देतो, म्हणजे स्वतःला जाळतो. किंवा कुसुमाग्रजांची कविता आहे पहा, म्हणजे पृथ्वीचे प्रेमगीत. क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा, असं त्या कवितेतली पृथ्वी म्हणते. कारण पृथ्वी ही सूर्याच्या भेटीसाठी आतुर झालेली आहे आणि एकदा जरी सूर्य भेटला त्यानंतर मी कायमची संपली तरी चालेल अशी पृथ्वी म्हणते. तसं पहा, या ठिकाणी जगात सगळ्यात श्रेष्ठ प्रेम जर कोणाचं असेल तर पतंगाचं आहे, असं या लावणीमध्ये होनाजी बाळा म्हणतात. म्हणजे प्रेमातला समर्पण भाव या ठिकाणी ते मांडतात. ते म्हणतात की जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी, झड घालून प्राण देतो दीपकाचे वरी. जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ प्रेम जर कोणाचं असेल तर ते पतंग नावाच्या किड्याचं आहे, जो दिव्यावर झेप घेऊन शेवटी स्वतःचा जीव देतो. म्हणजे आपल्या प्रियसीच्या भेटीसाठी स्वतःचा जीव देणारा असा प्रियकर म्हणजे पतंग आहे. म्हणजे यातून प्रेमातील समर्पणशीलता, समर्पण भावाचं महत्त्व म्हणजे होनाजी बाळांनी आपल्या या लावणीतून या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि त्याचबरोबर पहा, होनाजी बाळांची अत्यंत गाजलेली लावणी म्हणजे लटपट लटपट तुझं चालणं. या लावणीतून मराठमोळ्या स्त्रीच्या डौलदार चालण्याचं वर्णन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. म्हणजे मराठमोळ्या स्त्रीच्या मोहक हालचालीचं वर्णन, तिच्या चालण्याचं वर्णन, तिच्या बोलण्याचं वर्णन अत्यंत सुंदर रीतीने या लावणीतून केलेलं आहे. ती लावणी आहे मित्रांनो, लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचं, बोलणं ग मंजुळ मैनेचं. म्हणजे तिचं चालणं कसं आहे, तिचं बोलणं कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं अत्यंत सुंदर असं वर्णन होनाजी बाळांनी या लावणीतून केलेलं आहे. होनाजी बाळांची लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचं ही अत्यंत ख्यातकीर्त अशी लावणी आहे. ही अनेक चित्रपटामध्ये गायलेली लावणी म्हणजे ही लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचं ही लावणी आहे. आणि त्यानंतर पहा, होनाजी बाळांनी जसं मराठमोळ्या स्त्रीच्या चालण्याचं बोलण्याचं वर्णन करतात, त्याचप्रमाणे मराठमोळ्या स्त्रीच्या साज शृंगाराचं वर्णन केलेलं आहे. मराठी संस्कृतीमध्ये मराठमोळ्या स्त्रीचा साज शृंगार हा मराठी संस्कृतीला अनुरूप असा आहे. मग मराठमोळ्या स्त्रीचा साज शृंगार कसा आहे त्याचं वर्णन या ठिकाणी करतात. पहा, त्याचं वर्णन करत असताना मराठमोळी स्त्री कुंकू कसं लावते त्याचं वर्णन ते करतात. कारण मराठमोळी स्त्री किंवा महाराष्ट्रातली स्त्री पूर्वी असं उभं कुंकू लावत होती. कारण इथं वारकरी परंपरेचा, वैष्णव परंपरेचा प्रभाव अधिक असल्यामुळं त्या प्रभावातून महाराष्ट्रातली स्त्री उभं कुंकू लावत होती. त्याचं वर्णन होनाजी बाळा इथे करतात. पहा, सरळ चिरी कुंकवाची जशी कपाळी पिकली लाल मिरची. काय वर्णन आहे पहा. म्हणजे त्या स्त्रीच्या कपाळावर असं सरळ कुंकवाची चिरी आहे, जणू काही म्हणजे पिकलेली लाल मिरची कपाळावर लावलेली आहे असं वाटत होतं. तर सरळ चिरी कुंकवाची जशी कपाळी पिकली लाल मिरची असं वर्णन या ठिकाणी होनाजी बाळा करतात. किंवा त्या स्त्रीचा साज शृंगार कसा आहे, मराठमोळ्या स्त्रीचा साज शृंगार कसा आहे त्याचं वर्णन करत असताना एका लावणीमध्ये ते म्हणतात. पहा, बांधीव बुचड्याची लबक पदर आती सुबक खोविला ती पदरी वेणीचा, चंदन ढाळीत जसा लपेटा काळे नागिनीचा. पहा, मराठमोळी स्त्री किंवा महाराष्ट्रातली स्त्री आपले केस कशा प्रकारे बांधते किंवा केसाचा बुचडा ती कशा प्रकारे बांधते. ती केसाचा बुचडा कशा प्रकारे बांधते कारण तिचे केस खूप लांब आहेत, मोठे आहेत. तिचा बुचडा ती कसा बांधते त्याचं वर्णन ती येथे करतात. पहा की आता ह्याच्यामध्ये अनुप्रासात्मकता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पहा, राम जोशीच्या लावणीची आठवण व्हावी
अशी लावणी आहे. रामजोशी जशी सुंदरा मनामध्ये भरली, हवेलीतून शिरली, रे गड्या हौस नाही पुरली, त्यात ती विरली. चालते गजाची चाल, लडसुटले कुरळे बाल, अंगी ज्वाणीचा बहर, मारी ते लहर मदन तलवार. असं जे वर्णन आहे त्याच पद्धतीचं वर्णन, बहारदार असं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे अनुप्रासात्मकता मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं आहे. त्याचं वर्णन पहा या ठिकाणी. बांधीव बुचड्याची लबक पदर आती सुबक, खोविलाती पदरी वेणीचा, चंदन ढाळीत जसा लपेटा काळे नागिनीचा. तिचा बांधीव बुचडा अत्यंत सुबक आहे, 3 पदरी वेणी आहे आणि तो पाठीमाग बांधलेला आहे. जणू काही तो असा दिसतो चंदनाच्या ढाळीमध्ये एखादा नाग गुंडाळून बसावा, तशा पद्धतीनं तिचा तो बुचडा दिसतो. असं वर्णन या ठिकाणी होनाजी बाळांनी केलेलं आहे. म्हणजे मराठमोळ्या स्त्रीच्या साज शृंगाराचं अत्यंत बहारदार असं वर्णन होनाजी बाळांच्या लावणीमध्ये पाहायला मिळते. आता पहा, होनाजी बाळांच्या शृंगारिक लावण्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. शृंगारिक लावण्या म्हणण्यापेक्षा ह्या सगळ्या अंधारातल्या लावण्या आहेत, ज्यामध्ये काही प्रमाणामध्ये अश्लीलता आलेला आहे, किंवा पती पत्नीमध्ये एकांतामध्ये चालणारा शृंगार किंवा अंधारामध्ये चालणारा शृंगार यांच्या लावणीतून आलेला आहे मित्रांनो. म्हणजे पती पत्नीमध्ये एकांतामध्ये चालणारा शृंगार, अंधारात चालणारा शृंगार किंवा त्यांची प्रणय क्रीडा, त्याचं वर्णन या ठिकाणी होनाजी बाळांनी आपल्या या अंधारातल्या लावण्यातून केलेलं आहे. आता एक लावणी आहे पहा. म्हणजे पती हा उतावीळ झालेला आहे. उतावीळ झालेल्या पतीला उद्देशून ती आपली पत्नी म्हणते पहा. काहो एवढे अधीर जवळ निजले की हो सेजेवरी, आता पळत नाही कोठे गाठ चोळीची सोडू द्या तरी. म्हणजे उतावीळ झालेला पती, अधीर झालेला पती, त्या पतीला समजावताना ती पत्नी म्हणते, काहो एवढे अधीर म्हणजे उतावीळ झालात, मी तुमच्या जवळच निजलेली आहे, आता पळत नाही कोठे गाठ चोळीची तरी सोडू द्या, असं ती पत्नी म्हणते. किंवा दुसऱ्या एका लावणीमध्ये खूप दिवसानं पती तिला भेटलेला आहे आणि तेव्हा त्यांच्यातली मिलनाची ओढ, अधीरता त्या लावणीतून या ठिकाणी प्रकटलेली आहे पहा. या लावणीमध्ये असं म्हटलेलं आहे की आल्याविन राहावे ना तुझसाठी, हा जीव केवळ भुका, बसावया अवकाश नाही गडे उभ्यानेच दे मुका. तर आता पहा, या लावणीमध्ये खूप दिवसानं तो पती तिला भेटायला आलेला आहे आणि तो म्हणतो की तुला तुझ्या भेटीसाठी जीव अधीर झालेला आहे, आता मला बसायलाही वेळ नाही, उभ्यानच मुका दे, अशा प्रकारे म्हणणारा पती या लावणीमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे अशा प्रकारे अंधारातल्या ज्या लावण्या आहेत त्या लावण्या काही प्रमाणात अश्लीलतेकडे झुकलेल्या पाहायला मिळतात. म्हणजे अंधारामध्ये पती पत्नीतील प्रणय क्रीडा किंवा त्यांच्यात चालणारा शृंगार याचं वर्णन या ठिकाणी होनाजी बाळांनी आपल्या लावणीतून केलेलं आहे मित्रांनो. आणि यानंतर होनाजी बाळांची जी लावणी आहे, या लावणीचे विशेषता काय आहेत? कारण होनाजी बाळांचं नाव म्हणजे लावणीमुळे लोकप्रिय झालेलं आहे. होनाजी बाळा म्हणजे लावणी, लावणी म्हणजे होनाजी बाळा असं समीकरण झालं आहे मित्रांनो. कारण लावणी रचनेमध्ये अनेक प्रयोग होनाजी बाळांनी केलेले आहेत. कारण होनाजी बाळांना म्हणजे दुसरे बाजीराव असं म्हणाले होते की बैठकीची जी लावणी आहे तिला रागदारीतून सादर करता येईल का, अशा प्रकारे दुसऱ्या बाजीरावांनी होनाजी बाळांना विचारले होते. किंवा बैठकी लावणीला रागदारीतून सादर करता येईल का, त्या पद्धतीनं प्रयत्न करा असं दुसऱ्या बाजीरावांनी होनाजी बाळांना सांगितले. आणि होनाजी बाळांनी त्या दृष्टीनं अनेक प्रयोग केले. कारण होनाजी बाळा हे खरेखुरे संगीत तज्ज्ञ किंवा कल्पक संगीत तज्ज्ञ होते. त्यांनी कल्पकतेनं लावणी रचनेमध्ये किंवा लावणीच्या सादरीकरणेमध्ये अनेक प्रकारचे सांगीतिक बदल त्यांनी केलेले आहेत किंवा नवीन प्रयोग त्यांनी केलेले आहेत. कारण होनाजी बाळा एक प्रयोगशील असे लावणीकार होते. त्यांनी निरनिराळ्या चालीवर, रागदारीच्या चालीवर लावणीला त्यांनी बैठकीचं स्वरूप प्राप्त करून दिलं. पूर्वी लावणी म्हणजे केवळ नृत्य अशा प्रकारची एक मानसिकता होती, पण होनाजी बाळांनी निरनिराळ्या रागदारीच्या चालीवर लावणीची रचना करून लावणीला बैठकीचं स्वरूप प्राप्त करून दिलं. पूर्वी लावणी ही धुमाळी तालामध्ये सादर केली जात होती. पूर्वी लावणी धुमाळी तालामध्ये सादर केली जात होती. धुमाळी तालामध्ये सादर होणारी लावणी होनाजी बाळांनी आदी ताल आणि केरवा तालामध्ये आणली. म्हणजे धुमाळी तालातली लावणी आदी ताल आणि केरवा तालामध्ये होनाजी बाळांनी आणली. त्याचबरोबर पहा, कडे ढोलके या वाद्याऐवजी कडे ढोलके डफ तुंतुणे अशा वाद्याऐवजी होनाजी बाळांनी लावणी सादरीकरणामध्ये विना आणला, तंबोरा आणला, सारंगी आणली
आणि त्याचबरोबर तबला आणला. म्हणजे कडे ढोलके यांच्याऐवजी विणा, तंबोरा, सारंगी, तबला या वाद्यांचा वापर लावणीच्या सादरीकरणामध्ये केला जाऊ लागला. हे फार मोठं योगदान त्या होनाजी बाळांचं आहे. आणि यामुळं होनाजी बाळांची लावणी होनाजी बाळांच्या पूर्वी सर्वसामान्य लोकांमध्ये लावणी लोकप्रिय होती. म्हणजे साधारण लोकांमध्ये लावणी लोकप्रिय होती, पण समाजातील प्रतिष्ठित लोकांमध्ये लावणी लोकप्रिय करण्याचं काम किंवा प्रतिष्ठित लोकांमध्ये लावणी घेऊन जाण्याचं काम जर कोण केलं असेल तर मित्रांनो मराठी शाहिरी परंपरेमध्ये होनाजी बाळांनी केलेलं आहे. म्हणून पेशव्यांच्या दरबारामध्ये लावणी सादर होऊ लागली ही होनाजी बाळांची. त्याचबरोबर स्त्रीच्या बहिरंगाप्रमाणे अंतरंगाच्या सौंदर्याचं दर्शन त्यांनी घडवले. म्हणजे पूर्वी लावणी स्त्री पाहत म्हणजे लावणी पाहणं स्त्रियांना वर्ज्य मानलं जात होतं, पण होनाजी बाळांनी लावणीला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळं पेशव्यांच्या दरबारामध्ये लावण्या सादर होऊ लागल्या. आणि या होनाजी बाळांच्या लावणीमध्ये स्त्रीच्या बहिरंगाचं जसं वर्णन केलेलं आहे त्याचप्रमाणे तिच्या अंतरंगातील सौंदर्याचं म्हणजे स्त्रीच्या अंतरंगातील सद्गुणाचं वर्णन होनाजी बाळांनी आपल्या लावणीतून केलेलं आहे. मित्रांनो, शृंगार वर्णनाबरोबरच एखाद्या संतांप्रमाणे नैतिक संदेशही देण्याचा प्रयत्न होनाजी बाळांनी आपल्या लावणीतून केलेला आहे. असे हे मराठी शाहिरी परंपरेतील उत्तर पेशवाईतील एक अत्यंत महत्त्वाचे प्रतिभावंत शाहीर म्हणजे हे होनाजी बाळा, ज्यांनी लावणी रचनेमध्ये अनेक नवीन प्रयोग करून लावणीला बैठकीचं स्वरूप, लावणीला रागदारीचं स्वरूप त्यांनी प्राप्त करून दिलं. लावणीला उच्चभ्रू लोकांमध्ये प्रतिष्ठा मिळवून देण्याचा पहिला प्रयत्न जर कोण केला असेल तर तो मित्रांनो होनाजी बाळांनी केलेला आहे. अशा प्रकारे हे होनाजी बाळा यांच्याबद्दलचं होनाजी बाळांचं योगदान आपण येथे अभ्यासलो. तर मित्रांनो आपण येथे थांबू. धन्यवाद.